नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. माझं नाव सविता आणि मी आता 30 वर्षांची एक तरुण बाई. एक दिवशी झालं असं की माझ्या जवळच्या एका नातेवाईकांचं लग्न होतं, म्हणून मग मी माहेर आले होते. माझी दुसरी बहीण होती, ती पण आपल्या कुटुंबासोबत आमच्या त्या नातेवाईकाच्या घरी म्हणजे मामाच्या घरी आली होती. संध्याकाळी मामाच्या मुलाची लग्नाची मिरवणूक होती, त्यामुळे सगळे मिरवणुकीमध्ये गेले. पण मी एकटीच घरी थांबले होते, कारण की मला जायचं नव्हतं आणि माझ्या मालकांना पण लग्नाच्या वरातीत वगैरे नाचलेलं अजिबात पटत नसायचं. म्हणून मग मी एकटी घरी थांबले घर सांभाळायला आणि सगळ्याला म्हटलं की तुम्ही जावा. पण ज्यावेळेस मी एकटीच घरी थांबले होते, त्याच वेळेस आमचे भाऊजी म्हणजे माझे नात्यातून ते मेहुणे लागतात. नेमके त्याच वेळेस खूप पिऊन ते घरी आले होते. घरी कोणीसुद्धा नव्हतं. ते मला म्हटले की वहिनी तुम्ही एकट्याच. मी म्हटलं हो. सुरुवातीला त्यांनी मला ओळखलं होतं, पण नंतर त्यांनी असं नाटक केलं की जणू काही मी त्यांची बायकोच आहे. मी माझ्या रूममध्ये एकटी झोपले होते, मात्र ते तिथे आले आणि बायको स्वतःची बायको समजून त्याने जो माझ्यासोबत कृत्य केलं ते पाहून मला खूपच धक्का बसला. सुरुवातीला तसे ते करत होते, मात्र नंतर त्यांना खूप आनंद मिळू लागला आणि मला पण चांगलं सुख मिळू लागलं. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की आता थांबू नका, एक काय दोनदा असा आनंद घ्या. पण त्या दिवशी नक्की काय घडलं आणि सगळं मी सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करते. नमस्कार, माझं नाव सविता आहे. मी तरुण, दिसायला सुंदर देखणी होते. माझ्या इतर बहिणी गावाकडच्याच, पण मी मात्र एकटी शहरात मला दिलं होतं. माझे मालक खूप प्रेम करायचे आणि खूपच अगदी जुन्या विचारांचे होते, कारण की आम्ही गावाकडून तिकडे आलो होतो. माझ्या मेहुण्याचं लग्न होतं. सुरुवातीला माझे मालक म्हटले की नको, गावी लग्न आहे आणि एवढ्या लांब जायचं यायचं. मी म्हटलं की असू द्या, मामाचा एकुलता एक मुलगा आहे आणि मामा नंतर नाराज होतील, कारण की मामानी आमच्या शिक्षणासाठी बरीच मदत केली होती. आणि कारण की काही वर्षांपूर्वी माझे वडील वारले होते, तेव्हापासून मामाने आमचा सांभाळ केला होता. पण मामाच्या सुखात जर आम्ही नसेल तर त्यांना खूप वाईट वाटेल. मामीनी पण खूप मला विनंती केली होती, कारण की मी शहरात असल्यामुळे ह्यांच्यापासून खूप लांब होते. त्यामुळे जास्त करून गावातल्या कार्यक्रमात किंवा नातेवाईकात मी अगदी मिसळत नसायचे. त्यावेळेस त्यांनी म्हटले होते, तू जर वेळेस नसतेच कुठल्याच कार्यक्रमाला, यावेळेस तरी तू ये आणि मालकाला सांग अगदी 2-4 दिवस आधीच यायला, सगळ्यांसोबत तेवढंच बरं वाटेल. मग त्यावेळेस ते म्हटले बरं. त्यांना ऑफिसमधून सुट्टी घेतली होती आणि ते आणि मी आम्ही दोघंजणं घरी आलो होतो. मामाचं घर अगदी खेडेगावात आहे आणि खूपच साधं आणि सरळ मामाचं गाव आहे. मामा पण खूप चांगले आहेत. मी येणार म्हणून माझ्या इतर पण बहिणी आधीच 2-3 दिवस आले होते. त्याच्यातच माझे मेहुणे म्हणजे त्यांचं नाव दीपक आहे. मी त्यांना आवाज बोलत असायचे. ते मला अगदीच खूपच जवळच्या पद्धतीने बोलायचे. तसं लग्न होऊन माझे 2 वर्ष झाली होती. माझ्यामध्ये खूपच चांगला बदल झाला होता. आधी मी अगदी सडपातळ आणि शांत दिसणारी, आता अगदीच शरीराने अगदी व्यवस्थित आणि जिथल्या तिथे अगदी उठाव झाले होते. सहज कोणी पण पाहून माझ्या प्रेमात पडेल अशीच मी सुंदर दिसत होते. आधी रंग माझा खूपच सावळा होता, मात्र शहरात अगदी घरात राहून माझा रंग पण चांगलाच उजाळ दिसत होता. माझ्या इतर बहिणींप्रमाणे, पण त्यांच्यापेक्षा मी खूपच देखणी आणि सुंदर दिसत होते. माझे इतर मेहुणे पण मला पाहून आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या मनात काय आलं माहीत नाही, मात्र मला खूप बोलण्याचा प्रयत्न करायचे आणि हेच आमच्या ह्यांना अजिबात आवडलं नाही. ते मला म्हणायचे की जास्त कोणाला आणि पाहुण्या रावळ्याला बोलू नको, मात्र कोणी पण आलं की माझी विचारपूस करायचं. संध्याकाळी मामाच्या मुलाची मिरवणूक होती आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं. लग्न गावातीलच एका कार्यालयात पार पडणार होतं. पण संध्याकाळी मिरवणूक असल्यामुळे त्याचे सगळे मित्र आणि आमचे सगळे नातेवाईक एक झाले होते. नवरी मुलगी पण आली होती. संध्याकाळी मिरवणूक सगळी तयारी झाली होती.
मी पण चांगली आणि भारीतली साडी नेसली होती. मी खूपच सुंदर दिसत होते. बाई गं, त्यावेळेस आमचे दीपक भाऊजी मला पाहून खूप आश्चर्यचकित झाले आणि ते खूपच आनंदी झाले. पण त्याच वेळेस माझ्या ताईची आणि भाऊजींची भांडण झाली आणि दोघंजण एकमेकाला बोलत नव्हते. दोघांमध्ये काय बिनसलं होतं माहीत नाही. मात्र मी त्यांना विनंती केली, पण ते ऐकलं नाही. हे पाहून ताईने अगदी जेवणसुद्धा केलं नाही. मी त्यांना विचारलं, काय गं, काय म्हटले भाऊजी? त्यावेळेस ते मला म्हटले की संध्याकाळी तू मिरवणुकीत अजिबात यायचं नाही आणि अजिबात नटायचं नाही. मी म्हटलं, अगं हे काय बोलणं झालं? त्यावेळेस ते म्हटले की त्यांना नाही आवडत, कारण की मी नाचलेलं आणि फिरलेलं अगं कुठे जाऊन देत नाहीत मला. हे पाहून मी म्हटलं की काय गं बाई गं भाऊजी, असं नसलं पाहिजे. त्यावेळेस मी त्यांना थोडीशी बोलले आणि त्यावेळेस ते पण रुसले होते. अगदी जेवता जेवत नव्हते. नंतर विनंती केल्यानंतर दुपारी सगळ्या पाहुण्यांसोबत आमच्या ह्यांच्यांसोबत थोडंफार त्यांनी जेवण केलं. संध्याकाळी जे ते अगदी नटण्यात तयार होते. मी पण माझ्या बेडरूममध्ये गेले आणि माझं आवरत होतं. मी खूप सुंदर दिसत होते. त्यावेळेस मात्र घरी कोणीच थांबणार नव्हतं. मी थोडा वेळ गेले, मात्र खूप दिवस झालं मी बाहेर गेले नव्हते. माझे मालक म्हटले, तू घरीच थांब, कारण की घरी पण खूपच महत्त्वाच्या सगळ्या वस्तू होत्या. साड्या आणि खूप सगळं लग्नाच्या तयारीचं सगळ्या वस्तू घरीच असल्यामुळे कोणाला तरी थांबवायचं होतं. म्हातारा व्यक्ती कोणीसुद्धा घरामध्ये नव्हतं. आमची एक आजी होती, मात्र ती खूपच थकली होती आणि तिला काहीच दिसायचं नाही रात्रीचं. मग मी विचार केला, मी थोडा वेळ जाईन, नंतर बसेन. तर सगळे म्हटले, बरं ठीक आहे. पण दुपारपासूनच आमचे ते भाऊजी म्हणजे दीपक भाऊजी कुठेतरी निघून गेले होते. ताई पण त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करत होती, मात्र ते म्हटले, मी बाहेर आलो आहे, मला उशीर लागेल घरी यायला. असं म्हटल्यानंतर ताई खूप आनंदी झाली आणि म्हटली, सगळ्यांसोबत मी पण वरातीत नाचा येणार आहे. मी म्हटलं, हो तू पण जा. सगळे गेले आणि घरी मी एकटीच होते. एकटीला बसून खूपच कंटाळा आला होता आणि असंही हे लोक डीजेच्या तालावर चांगलीच गुंग झाले होते. ह्यांना यायला खूपच अंधार होणार होता आणि निम्मी रात्र होणार होती. त्यामुळे मी विचार केला, जाऊन आपण आपल्या रूममध्ये निवांत झोपूया. मी अगदी गजरा वगैरे केसामध्ये माळला होता. त्याच्यामधून नवी साडी अगदीच खूप सुंदर दिसत होते. पण मला खूपच कंटाळा आणि आज काय माहीत खूप झोप आली होती. म्हणून मग मी माझ्या रूममध्ये गेले आणि त्या रूममध्ये अगदी झोपले होते. गाढ मला अचानक झोप लागली. काहीच समजलं नाही. थोड्या वेळाने मला जाणवलं की कोणीतरी आलेलं आहे. सुरुवातीला मी लक्ष दिलं नाही, मात्र माझ्याच बाजूला कोणीतरी येऊन होतं. हाताच्या स्पर्शाने मला जाणवलं की बाई गं, कोणी माझ्याजवळ आहे. अचानक माझी झोप मोड झाली आणि पाहिलं तर ते दीपक भाऊजी होते. मी म्हटलं, अहो हे काय करताय? ते माझ्या खूपच जवळ आले होते. हे पाहून ते म्हटले, अगं तू आहेस होय सविता? मी म्हटलं, अहो काय झालं? लगेच मी त्यांच्या तोंडाच्या वासावरून ओळखलं, आज ह्यांनी घेतले आहे. मी म्हटलं, अहो हे काय करत होता तुम्ही? त्यावेळेस ते म्हटले, अगं मला वाटलं माझी बायकोच आहे, म्हणून म्हटलं तिच्यावर प्रेम करावं, कारण की साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती तो. अगदी ओळखूच आली नाही. मी म्हटलं की बाई गं, तुम्ही बाजूलाच व्हा आणि त्यांना मी बाजूला बसायला सांगितलं. त्यावेळेस ते म्हटले की रागाला नको जाऊ आणि कोणाला काही बोलू नको, चुकून माझ्याकडून झाले. मी म्हटलं, हो बरं झालं मला लवकर जाग आली, नाहीतर बाई गं थोड्या वेळात ह्यांनी काय केलं असता काय माहीत. थोडंसं माझं मन पण घाबरलेलं, कोणी पाहिलं तर नसेल ना. त्यावेळेस कोणीसुद्धा नव्हतं. मी म्हटलं, अहो कुठे गेला होता? एवढी मी ओळखू आले नाही का? त्यावेळेस ते म्हटले, अगं थोडंसं बाहेर गेलो होतो, कारण की उद्या आहेराला पैसे वगैरे लागतील, तेच आणण्यासाठी. मी म्हटलं, हो पण येताना तुम्ही खूपच पिऊन आलेलं दिसताय. त्यावेळेस ते म्हटले की नाही, थोडीशी घेतली होती. आता मेहुण्याचं लग्न जवळच्या नातेवाईकाचं, म्हटलं थोडासा एन्जॉय तर बनतोच. मी म्हटलं, हो ते तर आहेच. ते माझ्याकडे पाहत होते. मी बाजूलाच बसले होते. बाई गं, त्यांची नजर फक्त माझ्यावरच होती आणि मी खूपच लाजत होते. ते म्हटले की काय पण म्हण, पण आज मात्र कमालीचीच देखणी आणि खूपच सुंदर दिसते. असं वाटतंय तुला पाहतच बसावं. पहिल्यांदाच माझी एवढी स्तुती केली होती. अगदी माझ्या मालकाने सुद्धा केवढं कधी मला प्रेमाने बोलले नव्हते. पण ते मला म्हटले की खरंच तुला असंच पाहत बसावं वाटतंय.
हे त्यांची बोल ऐकून मला पण काय माहीत, मात्र आता खूप चांगलं वाटू लागलं. त्यावेळेस ते मला म्हटले की खरं तू खूपच सुंदर झालीस आणि लग्न झाल्यापासून तुझ्या सुंदरतेत खूपच चांगला बदल झाला आहे आणि खूपच बहर आला आहे तुझ्या सुंदरतेला. हे ऐकून मी खूपच लाजले आणि पहिल्यांदाच कोणीतरी एवढं प्रेमाने मला बोललं होतं याची मला जाणीव झाली. त्यावेळेस ते म्हटले की सविता, एक गोष्ट बोलू का, तुला जर राग नसेल येणार तर. मी म्हटलं की हो बोला ना, त्याच्यात काय आहे. मला वाटलं की त्यांना काहीतरी विचारायचं आहे. त्यावेळेस ते मला म्हटले की खरं सांग, अगदीच लपवू नको, पण तुझे मालक तुझ्यावर प्रेम करतात का गं, तुला वेळ देतात का. हे ऐकून मी म्हटलं की हो, का हो, खूपच प्रेम करतात मला ते. त्यावेळेस ते म्हटले की हो ते तर आहेच, करत असतील, पण एक बोलू तुला, मला पण तू खूप आवडते आणि पहिल्यापासून तू खूपच आवडायची, पण मी कधी बोललो नाही. पण तुला पाहिलं तर मला कसं तरीच व्हायचं. मी ऐकून आश्चर्यचकित झाले आणि म्हटलं की काय म्हणता हे. त्यावेळेस ते म्हटले हो, मी तर पहिल्यापासूनच मला तूच आवडायची, पण आता लगीन जरी दुसरीवर झाले असलं तरी माझ्या मनात अजून तूच आहे. मला माहीत नाही तुला मी आवडतो का नाही, पण खरं सांगायचं म्हटलं तर माझी खूप इच्छा होते तुला बघून, पण तू कशाला आम्हाला गरीबाला अगदी सुख देते, माझी इच्छा कशाला पूर्ण करते. मी म्हटलं हो तसं काही नाही. ते म्हटले तुला आवडतो का मी. आता ते असं म्हटल्यानंतर माझं मन राहत नव्हतं, कारण की पहिल्यापासून मला ते आवडायचे. मी म्हटलं हो, मला पण तुम्ही खूपच आवडता. हे असं म्हणतात ते म्हटले मग अजून कशातला वेळ घालवायला, ये ना माझ्याजवळ, आपण घेऊ आनंद. असाही घरी कोणीच नाही आणि आपण दोघंच आहे, मग आनंद घ्यायला कुठे चुकीचं आहे. हे ऐकताच मी म्हटलं की हो चालेल ना, मला पण तेच पाहिजे. मग काय, आता ते थोडीच थांबणार होते. बाई गं ते जवळ आले आणि जवळ घेऊन माझ्या ओठांवर ओठ टेकवले आणि वेड्यासारखं सुख देत होते. मी सुरुवातीला कधी असा आनंद घेतला नाही, पण त्यांच्याकडून सुख घ्यायला एक वेगळाच आनंद मिळत होता. त्यांना मात्र खूप दिवसांचा आणि खूपच चांगला अनुभव होता हे मी ओळखलं. त्यावेळेस ते म्हटले की वा, मला तर वाटलं पण नव्हतं एवढ्या लवकर तू माझी होशील आणि माझ्याकडून आनंद घेशील. मी म्हटलं अहो मी तर तुमचीच आहे, तुम्हाला पाहिजे ते करा. त्यावेळेस ते म्हटले की आज मात्र कमालीचं आहे. माझी सुंदरता पाहून आधीच ते वेडेपिसे झाले होते, आधीच माझ्याकडे ते खूपच आकर्षित झाले होते, मात्र आता माझ्याकडून सुख घेताना त्यांना खरंच खूप आनंद मिळत होता. बाई गं त्या दिवशी थांबले नाही. मी म्हटलं अहो एक काय, तुम्हाला पाहिजे तेवढं एक दोनदा घ्या आनंद, आज घरी कोणीच नाही. ते म्हटले बरं ठीक आहे. त्या दिवशी त्यांनी चांगलं सुख दिलं आणि त्या रात्री 2 ते 3 वेळा आम्ही दोघांनी सुख घेतलं. पण तिथून पुढे अगदी मी 3 ते 4 दिवस होते. जेव्हा कधी माझी इच्छा व्हायची किंवा त्यांची इच्छा व्हायची आम्ही भेटायचो आणि ते वेड्यासारखे मला सुख द्यायचे. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा. तुमच्यासोबत घडलं आहे का असं कधी, ते मला कमेंट करून नक्की कळवा. तर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.